बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सतत नवनवीन खुलासे केले जात आहेत। या केसमध्ये वाल्मिक कराड सोबतच धनंजय मुंडे यांचं देखील नाव जोडलं गेल्यामुळे मुंडे अडचणीत सापडले। त्यानंतर बीडच्या काही पोलीस अधिकाऱ्यांचे कराड सोबत लागेबांधे असल्याचं समोर आल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती। दर दिवशी काही ना काही धक्कादायक खुलासे या केसमधनं समोर येतात। आता तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कॉन्स्टेबल पासून ते अधिकारीपर्यंतच्या कराड सोबत कनेक्टेड असलेल्या पोलिसांची यादी समोर आणली होती। तर दुसरीकडे ज्या डॉक्टरांनी सरपंच संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम केलं होतं त्या डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरती दमानिया यांनी गंभीर आरोप केलेत। या आरोपांमुळे या केसमध्ये नवीन ट्विस्ट आलाय। दमानिया यांनी डॉक्टर अशोक थोरात यांचं नाव सरपंच हत्येच्या प्रकरणाशी जोडलं, त्यामुळे त्यांचं या केस सोबत काय कनेक्शन आहे? डॉक्टरांच्या कनेक्शनमुळे आणि दमानिया यांनी 3 स्टार हॉटेलचा उल्लेख त्यांच्या आरोपांमध्ये केलाय, त्यामुळे या प्रकरणाला काय नवीन वळण लागणार आहे पाहूयात या व्हिडिओमधनं। नमस्कार, मी मोहिनी जाधव, तुम्ही पाहत आहात लगावती। गेल्या महिनाभरात अंजली दमानिया यांनी बीड प्रकरणावर सातत्याने वक्तव्य केली आहेत। काही गोप्यस्फोट देखील त्यांनी केले। त्यापैकीच एक विधान त्यांचं अलीकडेच म्हणजे दमानिया यांचं असं म्हणणं आहे की देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट रिव्हील करणाऱ्या सोबतच याच केसमधला मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या या सिव्हिल सर्जनचा बीडच्या केस सोबत काहीतरी संबंध नक्की आहे। याचं कारण म्हणजे दमानिया यांना डॉक्टर अशोक थोरात यांच्याविषयी काही संशयास्पद माहिती मिळाली असं म्हटलं जातंय। त्यानुसार त्यांनी डॉक्टर थोरात नावाचा थेट उल्लेख करत सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिली आहे। त्या पोस्टमध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। ते प्रश्न असे आहे की अंबेजोगाईमध्ये असलेलं 3 स्टार हॉटेल पियुष इन कोणाच्या मालकीचं आहे? मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार हे हॉटेल डॉक्टर अशोक थोरात यांचं आहे। डॉक्टर थोरात हे बीडच्या रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत, त्यामुळे या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी असं दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय। एवढंच नाही तर अंजली दमानिया यांनी आणखी एक मागणी केली आहे। त्या म्हणाल्या की खंडणी मागताना जीवे मारण्याच्या धमक्या देताना कराड ठणठणीत होते ना, अशा लोकांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या त्यांचे अहवाल सार्वजनिक करा। ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत, त्यांना काहीही झालेलं नाहीये। 2 तज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून ते ठणठणीत असल्याची खात्री करून सांगा आणि आर्थर रोड तुरुंगात त्यांना हलवण्याची माझी मागणी आहे असं दमानिया यांचं म्हणणं आहे। या पोस्टमध्ये दमानिया यांनी काही मुद्दे सुद्धा काही पॉइंट आउट केलेत, जसे की डॉक्टर अशोक थोरात यांच्याच अंडर संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम झालं होतं। त्याच हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराडला 2दा नेण्यात आलं। त्यासाठी 11 पेशंटला बाहेर काढून स्पेशल आयसीयू विभागामध्ये कराडला ठेवण्यात आलं। शेवटी एक मोठा खुलासा त्यांनी असाही केलाय की डॉक्टर अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते, मग बीड होऊन त्यांची नाशिकला बदली झाली आणि आता मोठ्या आशीर्वादाने त्यांची पुन्हा एकदा बीडला बदली झाली असा आरोप त्यांनी केलाय। आता अंजली दमानिया यांनी एवढे गंभीर आरोप डॉक्टर थोरात यांच्यावरती केलेत म्हटल्यावर अशोक थोरात यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे तपासणं देखील आपल्याला तितकंच गरजेचं आहे। तर डॉक्टर अशोक थोरात हे माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते। विमल मुंदडा जवळपास 25 वर्ष राजकारणात सक्रिय होत्या। बीडच्या शासकीय रुग्णालयात थोरात हे डॉक्टर आहे। त्याच हॉस्पिटलमध्ये थोरात यांनी वाल्मिक कराडवरती उपचार केले होते आणि संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम करून त्या संदर्भात डिटेल रिपोर्ट देखील त्यांनी सादर केला होता। हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असं स्पष्ट लिहून थोरातांनी तो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सादर केला होता। अंगावर 56 जखमा, लोखंडांच्या सळईने मारहाण असं सगळं स्पष्ट त्या रिपोर्टमध्ये थोरातांनी नमूद केलं होतं। त्यामुळे या केसची एवढी डिटेल माहिती देणारे डॉक्टर बीड प्रकरणात संशयित कसे काय ठरू शकतात असाही प्रश्न इथे निर्माण होतोय। पण दमानिया यांनी थोरात यांच्यावरती असाही आरोप केलाय की थोरात यांच्यावर तब्बल 24 आरोप पेंडिंग आहेत। कोविड काळात डॉक्टर थोरातांनी कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांनी आरोप केलाय आणि याच आरोपांमुळे थोरात यांना ऐच्छिक सेवा निवृत्ती घेण्याची परवानगी मिळाली नाही। त्यामुळे दमानिया यांचं हे म्हणणं जर लक्षात घेतलं तर संशयाची सुई ही थोरात यांच्याकडे फिरते अशी चर्चा आहे। पण थोरात यांच्यावरती झालेले आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीयेत किंवा ते सिद्ध झाल्याचा कुठे उल्लेख नाहीये। त्यामुळे दमानिया यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे डॉक्टर अशोक थोरात यांची चौकशी केल्यानंतर समोर येईल। हे झाले दमानिया यांचे आरोप। या दरम्यान थोरातांच्या विषयी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ते म्हणजे
डॉक्टर अशोक थोरात हे जानेवारी मधल्या 21 ते 31 तारखेपर्यंत रीतसर रजेवर आहेत. तसंच ते भारतात नसून परदेशात असल्याचंही त्यांनी स्वतः कळवलंय. वाल्मिक कराडशी माझा काही एक संबंध नाही असंही थोरातांनी स्पष्ट केलंय. या संदर्भामध्ये डॉक्टर अशोक थोरात यांच्याशी फोनवरनं संपर्क साधला असता त्यांनी ही सगळी माहिती दिली आणि विशेष म्हणजे अशोक थोरात हे परदेशात असताना वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर अशोक थोरात रजेवर असताना हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय राऊत यांच्याकडे होता. त्यांनीच कराड यांच्यावरती उपचार केल्याची माहिती मिळते. त्यामुळे थोरातांचा खरंच या केस सोबत काही संबंध आहे का आणि नसेल तर मग डॉक्टर थोरात रजेवरती का गेलेत हा महत्त्वाचा प्रश्न इथं उपस्थित होतोय. पण तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडी सविस्तर पाहण्यासाठी लगावतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.